गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर शहरालगत असलेल्या गोपाळपूर या ठिकाणी नव्याने बांधण्यात येणार असलेल्या ग्राम सचिवालय इमारतीचे भूमिपूजन शनिवारी दिनांक 2 मार्च रोजी उद्योजक राजूभाऊ खरे व प्रणव परिचारक यांच्या हस्ते संपन्न झाले। मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी मोठा पाठपुरावा करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार भरत शेठ गोगावले यांच्या माध्यमातून 1 कोटीचा निधी मंजूर करून आणला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके हे होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून सोमनाथ आवताडे, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, स्वेरीचे संस्थापक सचिव डॉक्टर B.P. रोंगे, पांडुरंग कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर मोरे, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीशदादा गायकवाड, पंढरपूर नगरपालिका माजी नगराध्यक्ष वामनताता बंदपट्टे, पांडुरंगचे संचालक दिलीप गुरव, सरपंच विलास मस्के, गोपाळपूर तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी आसबे आदी उपस्थित होते। पूजन व विविध विकास कामाच्या आजच्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आदरणीय कल्याणरावजी काळे साहेब, मंचावर उपस्थित आपल्या भागाचे आपल्या सर्वांचे सहकारी शिवसेना नेते राजूभाऊ खरे, उपस्थित युवा सहकारी प्रणवजी परिचारक, सोमनाथजी आवताडे, उपस्थित आदरणीय वसंत नाना देशमुख, आदरणीय रोंगे सर, आदरणीय दिनकर भाऊ मोरे, उपस्थित आदरणीय हरीशदादा गायकवाड, राजू बापू गावडे, दिलीप भाऊ गुरव, उपस्थित सन्माननीय शिवाजीराजे आसबे, आदरणीय रापा कटेकर साहेब, या गोपाळपूर ग्रामपंचायतचे सरपंच विलासजी मस्के, उपसरपंच सविताताई आसबे, गोपाळपूरच्या ग्रामसेवका सन्माननीय ज्योतिताई पाटील, ग्रामपंचायतचे सदस्य माजी उपसरपंच विक्रमजी आसबे, उदयजी पवार, उज्ज्वलाताई बनसोडे, पांडुरंगजी देवमारे, मनीषाताई आसबे, इक्बाल कांबळे सरांनी वाचून दाखवलेली सर्व विकास कामाच्या आजच्या या सोहळ्याच्या प्रसंगी आताच राजाभाऊने आपल्या मनोगतात त्या ठिकाणी व्यक्त केलं की आमदार, खासदार किंवा कोणत्याही पदावरती नसताना इच्छाशक्ती आणि मनात काम करायची इच्छा असल्यानंतर सर्वसामान्य कुटुंबातला सहकारी त्या ठिकाणी एका मुख्यमंत्र्यांच्या हाताला धरून काम करू शकतोय आणि ते करून दाखवण्याची भूमिका राजाभाऊंनी त्या ठिकाणी करून दाखवली। त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या या सहकार्याचं मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो। अनेक मान्यवरांनी बोलताना यापूर्वी सांगितलं की गोपाळपूरच्या ग्रामपंचायतचा त्या ठिकाणी इतिहास असेल, पक्ष, पार्टी, गट तटाच्या पलीकडे जाऊन सर्वांगीण विकास करण्यासाठी ज्या आपल्या पंढरपूर तालुक्याचे संस्कार आणि परंपरा, मग या तालुक्याला कैलासवासी औदुंबराव असतील, कैलासवासी सुधाकर पंत परिचारक साहेब असतील किंवा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर 2009 ते 2020 यामध्ये कैलासवासी नानांचा कार्यकाळ पंढरपूर आकारातल्या अतिशय जवळ असणाऱ्या ग्रामपंचायतने अनुभवला।
ग्रामपंचायत इलेक्शन असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा किंवा लोकसभा, या अनेक इलेक्शन मध्ये आपलं मतमतांतर, मतभेद त्या ठिकाणी असतील, परंतु निवडणूक पार पडल्यानंतर या चौकामध्ये येऊन एकत्रितपणे गुण्यागोविंदानं त्या ठिकाणी प्रेमाचा चहा घेऊन पुढच्या गावच्या विकासासाठी काम करणारे आपण सर्वजण आणि त्या कामाच्या पाठीमागे उभा राहणाऱ्या इथल्या लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत, मग ती ग्रामपंचायत माझ्या विचाराची आहे का नाही, ती माणसं त्या ठिकाणी माझी आहेत, बहुजन समाजामध्ये काम करणाऱ्या आमच्या गावातला प्रमुख त्या ठिकाणी एखादी गोष्ट मागायला येतोय म्हणल्यानंतर ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या या पंढरपूरच्या त्या ठिकाणी अनेक नेते मंडळींनी पार पाडली. मला आठवतंय गोपाळपूरच्या ग्रामपंचायत मधले किंवा सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी नानांना भेटायला गेले होते. पिण्याच्या पाण्याची अडचण त्यांनी सांगितली. ताबडतोब त्या ठिकाणी नगरपालिकेतून पिण्याचं जे पाणी आहे ते 2 दिवसाच्या आत त्या ठिकाणी शिव असतील जबाबदार अधिकाऱ्याला सांगून त्या ठिकाणी पंढरपूर शहराला मिळणारं पिण्याचं पाणी हे गोपाळपूरला त्या ठिकाणी देण्याची भूमिका त्या काळी इथला लोकप्रतिनिधी म्हणून नानांनी त्या ठिकाणी पार पाडली होती. जे भाऊनी बोलताना सांगितलं, या पंढरपूरला प्रमुख 4 वाऱ्या आणि अनेक वाऱ्यांच्या माध्यमातून इथला आपला त्या ठिकाणी वारकरी सर्वसामान्य नागरिक पांडुरंगाच्या पायावरती नतमस्तक होण्यासाठी आल्यानंतर या गोपाळकाला किंवा गोपाळकाला पूर्ण झाल्यानंतर गोपाळ कृष्णाचा आणि त्या ठिकाणी संत जनाबाईचा आशीर्वाद घेतल्याशिवाय परतीच्या प्रवासाला लागत नाही. आणि म्हणून या गोपाळ कृष्ण मंदिराचं त्या ठिकाणी तीर्थक्षेत्राच्या ब वर्गामध्ये समाविष्ट करत असताना, कारण इथं आलेल्या नागरिकांच्या बरोबर इथल्या भाविकांची देखील त्या ठिकाणी सोय व्हावी म्हणून तीर्थक्षेत्राच्या ब वर्गात समाविष्ट करत असताना 2 कोटीचा निधी आणि राज्य सरकारने पुन्हा त्या ठिकाणी वाढ करून जवळजवळ तीर्थक्षेत्राच्या ब वर्गामध्ये समाविष्ट केलेल्या गावांना 5 कोटी रुपयेपर्यंतचा निधी देण्याची भूमिका पार पडली. आपल्या या गोपाळकृष्ण मंदिराला 2 कोटीचा निधी खर्ची झाल्यानंतर पुढच्या टप्प्यासाठी 3 कोटीचा देखील निधी आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून या नेत्याने कधी तू कुठल्या पार्टीचा, कुठल्या गटाचा, कुठल्या पक्षाचा आहे या ठिकाणी कधीच विचारलं नाही. ज्या भागाचा सेवा करण्याची संधी दिल्यानंतर तुम्ही सगळेजण आपल्या या भूमिकेतून त्या ठिकाणी निधी काम करण्याची भूमिका याचपर्यंत आपल्या तालुक्यातल्या नेते मंडळींनी त्या ठिकाणी पार पाडली. आणि म्हणून त्याचंच मूर्तिमंत उदाहरण म्हणून या ग्रामपंचायतच्या माध्यमातून पक्ष गट तट पार्टीच्या पलीकडे जाऊन आज एकत्रितपणे येऊन या ग्रामपंचायतच्या माध्यमातून विकास काम करत असताना त्या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका या माध्यमातून त्या ठिकाणी आपण राबवतात. आणि ती राबवत असताना राजा भाऊ सारख्या आपल्या एका सहकार्यांची त्या ठिकाणी पाठबळ आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मिळणार आहे. भाऊ, गोपाळपूर तर त्या ठिकाणी तुमचं राहतं या ठिकाणचं गाव आहे, आवडीचं गाव आहे, पण आपला मोहोळ मतदारसंघ त्या ठिकाणी कोंडारकी पासून सुरू होतोय. कोंडारकी झाल्यानंतर त्या ठिकाणी हरीशदादांचं तळेगाव आहे, खाली आंबा आहे, माझं सरकुली आहे, त्याच्या पलीकडे राजाभाऊंचं बापूंचं त्या ठिकाणी पुळूज आहे. या 17 गावावरती देखील ओजीवाडी असतील, पुळूजच्या पलीकडच्या गावातलं या गावांच्या वरती देखील विशेष त्या ठिकाणी लक्ष असलं पाहिजे. कारण मतदारसंघाच्या पुनर्रचना झाल्यानंतर या तालुक्यात 4 मतदारसंघामध्ये विभागणी झाली. आपल्या या पंढरपूर मंगळवेढाला त्या ठिकाणी 22 गावं, मोहोळला 17 गावं, माड्याला 42 गावं आणि जवळजवळ 34 ते 35 गावं त्या ठिकाणी सांगोला मतदारसंघाला जोडल्यानंतर या गावांच्याकडे त्या ठिकाणी विशेष लक्ष देण्याची भूमिका आपल्या सर्वांची देखील त्या ठिकाणी आहे. मतदारसंघात या गोपाळपूरला कमी पडलं तर नक्कीच आम्ही आहे, पण तिथं मागण्यासाठी तुमच्यासारखा मुख्यमंत्र्याचा एक विश्वासू सहकारी असल्यानंतर त्या 17 गावाला देखील त्या ठिकाणी भविष्य काळात काही कमी पडणार नाही. त्यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी या आपल्या भागातला त्या ठिकाणी सहकार्य या नात्यानं तुमच्या सोबत कायमस्वरूपी आहे. आणि म्हणून मी अधिक वेळ घेत नाही, या ग्रामपंचायतच्या त्या ठिकाणी भूमिपूजन सोहळ्याला मनापासून अंतकरणापासून त्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि हा सोहळा आपण त्या ठिकाणी सगळ्यांना समाविष्ट करून घेऊन अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं पार पडला, त्याबद्दल मनापासून अंतकरणपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा आणि अभिनंदन व्यक्त करत असताना भविष्य काळात निधीच्या बाबतीत असेल, सर्वांगीण विकासाच्या बाबतीत तुमच्या सहकार्य या नात्यानं कायमस्वरूपी तुमच्या सोबत राहील
एवढंच या गोपाळकृष्णाला साक्षी धरून त्या ठिकाणी अभिवचन देतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर आभार